शासकीय रुग्णालयातील 52 समस्यांवर गुरुदेवचा पाठपुरावा. चौकशी समितीकडून तोडगा निघणार का? यवतमाळ. शासकीय रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, रुग्णसेवेत होणारी हलगर्जीपणा आणि अनागोंदी विरोधात गुरुदेव युवा संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे. संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी रुग्णालयातील तब्बल 52 गंभीर समस्यांबाबत रुग्णालय प्रशासन व पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. या तक्रारींकडे तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 12 डिसेंबर रोजी या तक्रारींची दखल घेत वैद्यकीय संशोधन व शिक्षण संचालकांनी डॉक्टर R.K. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. त्यानुसार 23 डिसेंबर रोजी मनोज गेडाम यांनी पुराव्यानिशी लेखी जबाब समितीसमोर सादर केला. रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यात प्रशासन कसे अपयशी ठरत आहे याचा सविस्तर खुलासा त्यांनी केला. मागील काही महिन्यांपासून गुरुदेव युवा संघ रुग्णालयातील गैरप्रकारांवर सातत्याने आवाज उठवत आहे. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची नाराजी संघाने व्यक्त केली आहे. दरम्यान या तक्रारींवरून अधिष्ठाता यांच्या उपस्थितीत 3 सदस्यीय डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली असून समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शुद्ध पाणी, 24 तास औषध पुरवठा, व्हीलचेअर व स्ट्रेचर वाढवणे, अपघात विभागात बेड वाढविणे, लिफ्ट दुरुस्ती, आहाराची गुणवत्ता, रेबीज इंजेक्शनची उपलब्धता आदी मागण्यांचा यात समावेश आहे. आता अधिष्ठात्यांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार या पत्राद्वारे आपल्याला कळवण्यात येते की यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये अजब कारभार आहे. दूरध्वनीहून प्रशासन अधिकाऱ्यांचे चार्ज दिल्या जात आहे. यापेक्षा काय शोकान गोष्ट राहू शकते? मला कोणी फोन केला आता कलेक्टरच्या खुर्चीवर बसा, हे होणार का शक्य? कागदपत्र लागणार, कोणती टिप्पणी नाही, कोणता पत्र व्यवहार नाही आणि काहीच नाही आहे. यामध्ये प्रशासन अधिकारी यांना 3 चार्ज देण्यात आले. याची कठोर चौकशी होण्यात यावी आणि त्यांना इथे 8 वर्षाची कालावधी झाली आहे आणि त्यांची बदली झाली होती, परंतु ते बदली त्यांनी नाकारली आहे, प्रमोशन नाकारलं. नाहीतर ह्या प्रशासन खुर्चीवर काही ना काही मलाही लागू नये हे सर्व जगजाहीर आहे. आपण हे बघू शकता. यवतमाळ जनते, यवतमाळ शासकीय रुग्णालयाचा असा भोंगळ कारभार आहे. या दूरध्वनीहून ड्युटी दिल्या जाते. यापेक्षा आणि अत्यंत महत्त्वाचे प्रशासन विभागाचे टेबल आहे. यापेक्षा शोकान गोष्ट काय राहू शकते? वैद्यकीय मंत्री यांना आमची विनंती आहे आणि ह्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा विषय गाजणार आहे आणि ह्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आणि ह्या ज्या जतकर साहेबांनी डीननी जे पत्र दिलं आहे का यांना दूरध्वनीहून 2-2 चार्ज देण्यात येते सुपर फॅसिलिटी आणि प्रशासन विभागाचा, हे एकदम शोकात गोष्ट आहे. दूरध्वनीहून कोणता चार्ज दिला जात नाही. त्यामुळे यांच्यावर प्रशासन अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई